जितेन्द्रियगणा गणिरविरता परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथा वनेत्री तनयो अवतीर्ण स्वयं करात्त सुखमण्डलो कुमत खण्डने दण्डभृत पद प्रणत वत्सल जयतु वासुदेवो यति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची चरणा कर संपूट जोडून विरवीत से तया वेळी जय जया सिद्ध योगीश्वरा तूच ज्योती अंधकारा भक्तजनांच्या मनोहरा भवसागर तारका अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मनोन्मत्त गुरुचरित्र मज अमृत प्राशन करविले दातारा त्याने झाले मज चेत ज्ञान सूर्य प्रकाश होत तुझे कृपेने जागृत जाहलो स्वामी सिद्धमुनी पुढील कथा विस्तारा निरोपावा योगीश्वरा कृपा करीगा दातारा मनोनी लागला चरणासी ऐकून शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगतसे विस्तारून श्री गुरुमहिमा अनुपम्य शिष्योत्तमा नामांकिता सांगेन ऐके गुरुची कथा औदुंबर तळी अति प्रीती होते श्री गुरु पर्ययसा ऐकोन सिद्धांचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष त्यजून काय प्रीती औदुंबरी अश्वत्थ वृक्षासे थोर म्हणून सांगती वेद शास्त्र श्री गुरु प्रीती औदुंबर कवन कारण निरोपावे सिद्ध म्हणे नामांकिता सांगेन याची वृत्तांता जधी नरसिंह अवतार होता हिरण्य कश्यप विदारिला नखे करोनी दैत्यासी विदारिले कोपेसी आतळी काढूनिया हर्षी घातली माळगळा नरहरीने त्या दैत्याचे पोटी विष होते काळकुटी जैसी वडवाग्नी मोठी तैसे विष पर्ययसा विदारण करिता दैत्यासी वेधले विष त्या नखासी तापली नखे भवसी ऐक शिष्या एक चित्ते तये समयी महालक्ष्मी घेऊन आली अति प्रेमी औदुंबर फळनामी शांती कारणे नखासी तये वेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला शांत झाला नरसिंह देव देता झाला लक्ष्मीसी खेंबे संतोषुनी उभय देव वर देती तये वेळी तया समयी औदुंबरासी देती वर ऋषिकेशी सदा फलित तू होसी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तिसी काम्य होय त्वरितेसी तुझ देखताची पर्ययसी उग्र विष शांत होय जे सेवितील मनुष्य लोक अखिल काम्य पावोनी ऐक फळ प्राप्त होय निके पापा वेगळा होय नर वांधणारी सेवा करिता पुत्र होतील तिसी त्वरिता जे नर असतील दैन्य पीडिता सेविता होतील श्रियायुक्त तुझे छाई बैसोन जे जन करीती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फळ होय त्यासी तुझे छाई जलात स्नान करिता पुण्य बहुत भागीरथी स्नान करीत तितुके पुण्य पर्ययसा तुझ सेविती त्या नरासी व्याधी नवती कवणे दिवशी ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती पर्ययसा
जे जे कल्पुनी मानसी तुझ सेविती भावेसी कल्पना पुरती भरवसी कलियुगी कल्प वृक्ष तुची सदा वसो तुझ पाशी लक्ष्मी सहित शांतीसी म्हणून वर देती हर्षी नरसिंह मूर्ती तये वेळी ऐसा वृक्षावरुंबरू कलियुगी तोची कल्पतरू नरसिंह मूर्ती होता उग्रू शांत झाली तयापाशी या कारणे श्री गुरुमूर्ती नरसिंह मंत्र उपासना करीती उग्रत्वाची करावया शांती औदुंबरी वाससे अवतार आपण तयाचे स्थान आपुले असे साचे शांतवन करावया उग्रत्वाचे म्हणून निवास औदुंबरी सहज वृक्ष तो औदुंबर कल्पवृक्ष समान तरू विशेषे वास केला श्री गुरु कल्पिली फळे तेथे होती तया कल्पद्रुमातळी होते श्री गुरु स्तवमौळी ब्रह्मा विष्णू नेत्रवाळी देह मानशी धरोनिया भक्तजना तारणार्थ पावन करीती समस्त तीर्थ अवतार त्रय मूर्ती गुरुनाथ भूमीवरी वर्ततसे वृक्षातळी अहर्निशी श्री गुरु असती गौप्येसी मध्यान्ह काळ समयासी समारंभ होय तेथे अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी पूजा करावया मध्यान्नी श्री गुरु जवळी येती नित्य नमन करूनी श्री गुरुसी नेती आपुले मंदिरासी पूजा करीती विधीसी गंध परिमळ कुसुमे आरोगोनी तया घरी पुनरपियेती औदुंबरी एके समयी द्विजवरी विस्मय करीती देखोनिया म्हणती अभिनवयती कैसा न करी भिक्षा गावात ऐसा असतो सदा अरण्यवासा कवणे परी काळकंठी पाहूयाचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान एखादा नर ठेवून पाहो अंत्यतीश्वराचा ऐसे विचारुनी मानसी गेले संगम स्थानासी मध्यान्ह समयी तयासी भय उपजले अंतःकरणी पाहू म्हणती श्री गुरूंचा अंत तेची जाती यमपंथ ऐसे विक्रमदोन्मत्त अधोगतीचे तेची इष्ट उपजता भय ब्राह्मणासी गेले आपुले स्थानासी गंगानुज थडियेसी होता वृत्ती राखीत त्याने देखले श्री गुरुसी आल्या योगिनी पूजेशी गंगे मध्ये नेता कैसी मार्ग जाहला जळात विस्मय करी तो नरू म्हणे कैसा यतीश्वरू द्विभाग झाला गंगापुरू केवी गेले गंगेत श्री गुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा तेथे करोनी आले मागुती बाहेर होता गंगांज म्हणे कैसे जाहले चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणोनी पूजिती देवकन्या येरे दिवसी मागुती हाती घेऊनी आरती देवकन्या ओवाळती श्री गुरु ते नमोनिया पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनीं सहित जो का नर होता पाहत तोही गेला सवेची नदीतीरी जाता श्री गुरु द्विभाग जाहले गंगेत द्वारू भीतरी दिसे अनुपम्य पुरु रत्नखचित गोपुरेसी अमरावती समान नगर जैसा तेजे दिनकर श्री गुरु जाताची समस्त पुर घेऊनी आले आरती ओवाळुनी आरती नेले आपुले मंदिरा प्रती सिंहासन रत्न खचिती बैसो घालिती तया समयी पूजा करीती विधीसी जे का उपचार षोडशी अनेका परी षड्रसेसी आरोगिले तये वेळी श्री गुरु दिसतो तया स्थानी त्रैमूर्ती जैसा शूलपाणी पूजा घेऊनी तक्षणी मग परतले तये वेळी देखून या तया नरासी म्हणती तू काज आलासी विनवी तो नर स्वामी आसी सहजालो दर्शनाते
म्हणोनी लागला गुरुचरणी तल्लीन होनी अंतःकरणी म्हणे स्वामी गिरिजारमणा होसी त्रयमूर्ती तुझी एक न कळे तुझे स्वरूप ज्ञान संसार माया वेष्टून तू तारकया भवानी उद्धरावे स्वामिया तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अज्ञान म्हणजे रजनीसी ज्योतिस्वर तूची एक तुझे दर्शन होय जासी सर्वाभिष्ट फल होय जासी इह पर अप्रयासी जोडे नरान लागता क्षण ऐशा परी तो देखा स्तुती करीतो नरायका संतोषोनी गुरुनायके आश्वासिले तया वेळी श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले पर्ययसी जे जे तू इच्छसी मानसी सकळाभिष्ट पावशील येथील वर्तमान ऐसी न सांगावे कवनासी जया दिवसी प्रकट करीसी तू ते हानी होईल जाण येणे परी तयासी श्री गुरु सांगती पर्ययसी आले औदुंबरा पाशी गंगानुज समागमे श्री गुरूंचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तीस्थानी जाताची क्षण निधान त्यासी लाधले ज्ञानवंत झाला नरू नित्य सेवा करीतो गुरु पुत्र पौत्र श्रिया करू महानंदे वर्ततसे भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवसी सेवा करी कलत्रेसी एको भावे करोनिया वर्ततायसे एके दिवसी आली पौर्णिमा माघ मासी नमन करोनी श्री गुरुसी विनवी कसे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नानी प्रयाग थोरू म्हणोनी सांगती द्विजवरू काशीपूर महाक्षेत्र कैसे प्रयाग गया स्थान कैसे वाराणसी भुवन नेणो आपण यातिहीन कृपा करणे स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगा संगमेसी प्रयाग जाणावे भरवसी काशीपूर तेजुळ दक्षिण गया कोल्हापूर त्रिस्थळ ऐसे मनोहर जरी पहासी प्रत्यक्षाकार दावीन तुझ चाला आता बैसले होते व्याघ्राजिनी गरीगा मागे दृढ करुनी मनोवेगे तक्षणी गेले प्रयागा प्रातःकाळी तेथे स्नान करुनी गेले काशी समध्यानी विश्वनाथा दाखवुनी सवेची गेले गयेसी ऐसी त्रिस्थळी आचरोनी आले परतोनी अस्तमानी येणे परितया स्थानी देखता झाला तो नर विश्व नाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती श्री गुरु मनी विचारिती आता येथे गौप्य व्हावे ऐसे परितया स्थानी प्रकट झाले श्री गुरुमुनी अमरेश्वरा ते पुसोनी निगते झाले तये वेळी श्री गुरु निघता तेथोनी आल्या 64 योगिनी विनविता ती करुणावचनी आम्हा सोडून केवी जाता नित्य तुमचे दर्शनेसी तापत्रय हस्तिदोषी अन्नपूर्णा तुम्हापाशी केवी राहू स्वामिया येणे परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तिसी भक्तवत्सले संतोषी विधला वरतया वेळी श्री गुरु म्हणती तयासी सदा असो औदुंबरेसी प्रकटार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमचे येथेच असे तुम्ही राहावे येथे औदुंबरी कल्प वृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्प वृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापुर पश्चिम तीर आमा स्थान हेची जाणा प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मनकामना होय त्वरित तुम्ही त्यासी साह्य व्हावे तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्परी मनकामना पुरती जाणा येथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ
पाप विनाशी काम्य तीर्थ सिद्ध तीर्थी स्नान करीत 7 वेळ स्तपन करीत तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्षे वांझेसी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या भक्तिसी अनंत पुण्य अश्वमेध सोमवारी अमावास्येसी व्यतिपाती पर्वणीसी स्नान करिता फळे कैसी ऐका श्रोते एकचित्ते शृंग खूर सुवर्णेसी अलंकृत धेनुसी सहस्र कपिला ब्राह्मणासी सुरनदी दिले फळ भक्तिभावे करून देखा अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी ब्राह्मणासी ऐका भोजन दिले फळ असे औदुंबर वृक्षातळी जप करीती जे मन निर्मळी कोटी गुणे होती फळे होम केल्या तैसेची रुद्र जपोनी एकादशी पूजा करीती मनोमानसी अतिरुद्र केले फल सदृशी एक चित्ते पर्ययसा मंदमती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्य पदोपदी वाजपेय यज्ञ फळपेथे पर्ययसा नमन करिता येणे परी पुण्यसे अपरंपारी प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार कुष्ठ असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाणा देवा समान देह होय ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनींसी ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गाणगा भुवन बिमातरी अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसतसे गौप्य राहोनी औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले पर्ययसा सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी प्रकट झाले भवसी गाणगापुरी पर्ययसा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिपूर्वक ऐकती नर लाभे चतुर्विध पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु जे ऐकती भक्तजनु त्यांचे घरी निधानू सकळा विस्ते पावती इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नरसिंह सरुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमानम योगिनी प्रतिदिन दर्शनम तथा वरप्रदानम नाम 19 श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची चरणा विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करूनी पुसतसे तया वेळी माथा ठेवोनी चरण कमळी जय जया सिद्ध स्तौम मौळी विनंती एकावधारा स्वामी निरोपिले अमासी श्री गुरु आले गाणगापुरासी गौप्य रूपे अमरापुरासी औदुंबरी असती म्हणता वर देऊनी योगिनींसी आपण आले प्रकटेसी पुढे तया स्थानी कैसी विस्तार झाला ते निरोपावे वृक्ष सांगसी औदुंबरू निश्चये म्हणसी कल्पतरू पुढे कवना झाला वरू निरोपावे दातारा शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्ध मुनी सांगतसे विस्तारुनी औदुंबर स्थान महिमा सिद्ध म्हणे ऐक बाळा
किती सांगू गुरूंची लीला औदुंबरी सर्व काळ वास आपण असे जाणा जया नाम कल्पतरू काय पुससी तयाचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय अमित झाला तेथे महिमा सांगावया अशक्यामा एखादा सांगो दृष्टांत तुम्हा शिष्योत्तमा नामधारका शिरोळ म्हणजे ग्रामेसी विप्र एक पर्ययसी गंगाधर नाम ऐसी वेदरत होता जाणा त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता तिसी पुत्र होती ते सवेची मृत्युता कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिसी झाले सवेची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नभे कवणे परी स्थिर दुःख करीते नारी व्रते उपवास अपरंपारी पूर्व कर्म असे थोरी स्थिर नोहे पुत्र तिसी रहणी कर्म विपाकेसी विचार करती तिच्या दोषासी पुत्र शोक भाव्यासी सांगती पाठके तये वेळी सांगती विप्र विद्वज्जन पुत्र न वाचती काय कारण पूर्व जन्म दोष गुण विस्तार करीती तियेसी गर्भपात स्त्रियांसी जे जन करीती तामसी पावती वांझ जन्मासी झाले पुत्र मरती जाणे अश्ववध गोवध करी वांझ होय सदा ज्वरी एखादा परद्रव्य अपहारी पुत्री होय तो जाणा विप्र म्हणती तियेसी तुझे पूर्व जन्म दोषी दिसत असे आमासी सांगू ऐका एक चित्ते शौनक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्यासी मागता तुवा न देसी कष्टला बहुत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्य संबंधे दिधला प्राण आत्महत्या केलिया गुणे तो पिशाच झाला असे गर्भपात करी तो तुझ जाहल्या मृत्यू करी तो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी ऐकोनी ब्राह्मणांचे वचन विप्रवनिता खेदे खिन्न अंतक्त होऊनी अंतःकरण द्विज चरणा लागली कर जोडूनी तये वेळी विनवीतसे करुणा बहाळी माथा ठेवूनी चरण कमळी पुसतसे तये वेळी ऐसी पापिनी दुराचारी बुडाले पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणतसे ऐसी पापे हळाहळी आपण बक्षिले चांडाळी औषधी सांगा तुम्ही सकळी मनोनी सभेसी विनवीतसे विप्र म्हणती तियेसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे जधी मेला द्विजवर केली नाही क्रिया कर्म पर त्याचे द्रव्य तू आसारे भोगिले असे जन्मांतरी त्यासी कारणे उद्धार गती 16वे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एकशती तया गोत्र द्विजासी तेणे होय तुझ बरवे एको भावे आचरावे कृष्णा तिरी वास करावे 1 मास उपवास पंचगंगा संगमेसी तीर्थे असती बहुवसी औदुंबर वृक्षसासी आराधावे पर्ययसा पाप विनाशी करुणी स्नान वेळ 7 औदुंबर स्तपन अभिषेकोनी श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्य तीर्थी विधी पूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी भावोनी येणे परी भक्तीने मास 1 आचरावे स्थान असे श्री गुरूंचे नरसिंह सरस्वतींचे तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी मास आचरोनी येणे परी मग ब्राह्मणा ते पाचारी द्रव्य द्यावे शौनिक गोत्री द्विजवरासी 100 त्याचे नामे कर्म सकळ आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफल श्री गुरुनाथ तारील गुरु स्मरण करूनी मनी तू पूजा करीवो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्राह्मण संबंध परिहरेल ऐसे सांगता द्विजवरी ऐको निसती चिंता करी शत द्रव्य
आमुच्या घरी कधी न मिळे पर्यायसा कष्ट करीन आपुले देही उपवासादी पूजा पाही मासोपवास एको भावी करीन आपण गुरुसेवा येणे परी तये नारी सांगे आपुले निर्धारी ऐकोनिया द्विजवरी निरोप देती तये वेळी विप्र म्हणती ऐक बाळे तू ते द्रव्य इतुके न मिळे सेवा करी वो मन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता निष्कृती तुझ्या पापासी श्री गुरु करील पर्ययसी औदुंबर सन्निधेसी वासासे निरंतर तो कृपाळू भक्तासी निवारील ब्रह्महत्या दोषासी जितुके येईल तुझ्या शक्तीसी द्रव्यवेची गुरु निरोपे परिसोनी द्विजवचन विप्रवनिता संतोषोन गेली त्वरित ठाकोन जेथे स्थान श्री गुरूंचे स्नान करोनी संगमासी पाप विनाशी विधीसी 7 वेळ स्थपनेसी करी औदुंबरी प्रदक्षिणा काम्य तीर्थी स्नान करोनी स्नान पूजा करोनी श्री गुरुचरण प्रदक्षिणा करोनी नमन करीतसे उपवास येणे परी दिवसतिनी सेवा करिता ते ब्राह्मणी आला विप्र तिच्या स्वप्नी द्रव्य मागे 101 अद्यापि जरी न देसी घेईन तुझे प्राणासी पुढे तुझ्या वंशासी वाढवली दी अवधारी वाया करिसी तू सायासी पुत्र कैसे तुझे वंशी म्हणून कोपे मारावयासी आला पिशाच स्वप्नात भयचकित ते वनिता औदुंबरा आड निधता तव देखले श्री गुरुनाथा तया पाठी रिधाली अभय देवोनी नारीसी वारिता झाला ब्राह्मणासी पुसती श्री गुरु तयासी का मारिसी स्त्रियसी विप्र विनवी श्री गुरुसी जन्मांतरी आपणासी अपहार केला द्रव्यासी प्राण त्यजीला यास्तव स्वामी कृपाळू सर्वासी आमचे शत्रूचा पक्षपात करीसी तुम्ही अतिश्वर तापसी पक्षपात करू नये ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपोन उपद्रव देसी भक्तजना तू ते शिक्षा करू जाण आम्ही सांगो जेणे जरी ऐकसी हितार्थी तुझ होईल सद्गती पिशाचत्व परिहरेल जे काय देईल विप्रवनिता तुवा अंगीकारावे सर्वथा जरी नये तुझ्या चित्ता जाई आता येथोन राखीन माझ्या भक्तासी वंशोवंशी अभिवृद्धीसी पुनरपि जरी पाहू येसी शिक्षा करती म्हणती गुरु ऐकोन श्री गुरूंचे वचन विप्र पिशाच करी नमन स्वामी तुझे देखले चरण उद्धरावे आपणासी जेणे परी आपणासी होय गती उद्धारावयासी निरोपदेसी करुणेसी अंगीकारू स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी विप्रवनिता भावेसी करील कर्म 10 दिवशी गती होईल तू ते जाणा येणे परी तयासी निरोपदेती स्त्रियेसी जे असेल तुझ पाशी आचरी कर्म तया नामी अष्टतीर्थी स्नान करी तया नामे अवधारी 7 दिवस येणे परी स्तवन करी औदुंबरा ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवसी कन्या पुत्र पूर्णायुषी होतील म्हणती श्री गुरु ऐसे देखोनी जागृती विप्र वनिता भयचकिती ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती न विसंबे मनात श्री गुरु निरोपे 10 दिवस केले आचरण परियेस ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी येरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नारिकेल 2 देत भरली ओटी तियेची म्हणे पारणे करी हो तू आता पुत्र होतील वेदरता वाढे त्यांची संतती बहुता चिंता न करी आहो बाळे गुरु निरोपे आराधन करती दंपती मनपूर्व प्रकट झाला श्री गुरुराणा संपर्क लोह परिसा परी चिंतामणी स्पर्श होता लोह पाषाणा कांचनता तैसी ते विप्रवनिता
पापा वेगळी त्वरित झाली. पुढे तया नारीसी पुत्र युग्म सद्वंशी झाले श्री गुरु कृपेसी. एक चित्ते पर्ययसा व्रत बंध करीती ज्येष्ठासी. समारंभ अनंत हर्षी चौल कर्म दुजियासी. करू पाहती माता पिता समारंभ करी जननी. चौल कर्म करणे मनी पुत्रासी झाली वर्षे तिनी. अत्योल्लास मानसी समारंभ अतिप्रीती करीती झाली आयती. पूर्व दिवसी मध्यरात्री आली व्याधी कुमारासी. व्याधी असती अष्टोत्तर एकाहून एक थोर. तयामध्ये जोखा तीव्र धनुर्वात तयासी. अवयव वाकोनी दिसे भयानक नयन. येणे परी दिवस तिनी कष्ट तसे तो बाळ. तया दिवसी अस्तमानी पंचपावला दक्षिणी. शोक करीती जनक जननी ऐका श्रोते एक चित्ते. आक्रोशोनी भूमीसी आफळी शिर सत्राणेसी. पाषाण घेवोनी उरासी घात करीते नारी. देह टाकी धरणीवरी निर्जीव होवोनी क्षणवरी. आठवी दुःख परंपरी नयनी वाहे पूर्ण जळ. प्रेत पुत्रावरी लोळे आलिंगोनी परिवळे. वेष्टोनिया माया जाळे प्रलापित से ते नारी. म्हणे ताता पुत्र राया प्राण रक्षका माझ्या प्रिया. माते केवी सोडूनिया जासी कठोर मन करूनी. कुठे गेलासी खेळावया स्तनींचे क्षीर जात सेवाया. शीघ्र येई गाठा कोनिया पुत्र राया पर्ययसा. केवी विसरू तुझे गुण माझा तूची निधान. तुझे गोजिरे बोलणे केवी विसरू पुत्र राया. तुझे रूपा सारखा सूत केवी देखो मी निश्चित. निधान देखते स्वप्नात तैसे मज चाळविले. पुत्र व्याले पाच आपण त्यात एक निधान. जधी झाले गर्भधारण तैपासव संतोष. डोळे मज उत्तम होती कधी नसे मी दुश्चित्ती. अत्योल्लास नवमासांती पुत्र होईल म्हणोनी. श्री गुरुनी दिधला मातेवर पुत्र होईल निर्धार. त्याने मज हर्ष फार वरद पिंड म्हणोनी. जधी तुझ प्रसूत जाहले अनंत सौख्य मी लादले. प्राणप्रिया तुझ मी पोषिले आमुते रक्षिसी. म्हणोनी मज भरवसा तुझा बहुत. वृद्धाप्याचा पोषक म्हणत आमासी सोडूनी जाता उचित. धर्म नव्हे पुत्र राया दुःख झाले मज बहुत. विसरले बाळा तुझ देखत तू तारक आमचा सत्य. म्हणून विश्वास केला जाण ऐसे नाना परी देखा. दुःख करीते बालिका निवारण करती सकळ लोक. वाया दुःख तू का करीसी देव दानव ऋषेश्वरासी. होणार न चुके पर्ययसी ब्रह्मा लिहिल लाटेसी. तेची अडळ जाण सत्य अवतार होता ती हरिहर. तेही नराहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर. काय अढळ तुम्हासी येणे परी सांगती जन. आणखी दुःखाठवी मन म्हणे माते दिधली जाण. स्थिर म्हणोनी दोन्ही फळे श्री गुरु नरसिंह सरस्वती. भूमंडळी महाख्याती औदुंबरी सदा वसती. त्यासी दिधले मजत सुत त्याचे बोल केली मिथ्या. माते दिधलावर सत्या त्यासी घडो माझी हत्या. पुत्रा सवे देईन प्राण. म्हणोनी आठवी श्री गुरुसी देवा माते गांजिलेसी. विश्वास केला मी तुम्हासी सत्य वाक्य तुझे म्हणत. सत्य संकल्प तूच होशी म्हणून होते विश्वासी. घात केला गा आम्हासी विश्वास घातकी केवी न म्हणो. त्रयमूर्तींचा अवतारू तूच नरसिंह सरस्वती गुरु. ध्रुवा विभीषणा दिधलावरू केवी सत्य म्हणो आता. विश्वास केला तुझे बोले आता माते उपेक्षिले. माझ्या मनी निश्चय केला प्राण देईन तुम्हावरी. लोक येती तुझ्या स्थानी सेवा करीती निवसोनी. औदुंबरी प्रदक्षिणा करूनी
पुरश्चरणे करिताती. आपण केले पुरश्चरण फळाले मज साधन. आता तुझवरी देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी. कीर्ती होईल सृष्टीत आम्हा केला तुवा घात. पुढे तुझ भजती भक्त काय बरस तयासी. ब्रह्मस्वदोषे पिडवून दृढ धरिले तुझे चरण. अंगीकारोनी मध्ये त्यजणे कवण धर्म घडतसे. व्याघ्राते धेनू भिवून जाय आणि कापाशी ठाकून. तोची माझारी ये तिचा प्राण तया परी झाले आपणासी. की एखादा पूजेशी जाय देऊळा संधीसी. तेची देऊळ तयासी मृत्यू होऊनी वरपडे. तया परी आपणासी जाहले स्वामी पर्यैसी. माझ्या प्राणसुतासी न राखिसी देवराया. येणे परी अहोरात्री दुःख करतसे ते नारी. उदय जाहला दिनकरी प्रातःकाळी पर्यैसा. द्विजज्ञाते मिळोनी सकळी येती तये स्त्रिये जवळी. वाया दुःख सर्व काळी करिसी मूर्खपणे. जे जे समयी होणार गती ब्रह्मादिका न चुके ख्याती. चला जाऊ गंगे प्रती प्रेत संस्कार करू आता. ऐसे वचन ऐकोनी महा आक्रोश करी मनी. आपणा सहित घालावन्नी अथवा नेदी प्रेतासी. आपणा सहित बाळासी कळापा अग्निप्रवेशी. ये रवी नेदी प्रेतासी म्हणोनी उरी बांधी बाळा. लोक म्हणती तियेसी नवसी तू स्त्री कर्कशी. प्रेता सवे प्राण देसी कवण धर्म सांगामा. नाही देखिले न ऐको कानी. पुत्रा सवे देती प्राण कोणी. वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष. नाना परी तियेसी बोधिती लोकपर्यैसी. निश्चय तिने केलायसी प्राण त्यजीन पुत्रासवे. दिवस गेला 2 प्रहर प्रेतासी करू नेदी संस्कार. अथवा नये गंगा तीरा ग्रामी आकांत वर्तला. इतुकिया अवसरी आला एक ब्रह्मचारी. सांगे तिसी सविस्तारी आत्मज्ञान तये वेळी. सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका. ब्रह्मचारी आला एका बोधिता झाला ज्ञान तिसी. बाळ नभे तोची गुरु आला नरवेश धारू. नरसिंह सरस्वती अवतारू भक्तवत्सल पर्यैसा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. ऐकता होय मनोहर शतायुषी पुरुष होय. भक्तिपूर्वक ऐकती जरी व्याधीनवती त्यांचे शरीरी. पूर्णायुषी ते होती अमरी सत्यमाना माझा बोल. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नरसिंहस्तुपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्म संबंध परिहार प्रेत जननी शोकनम नाम विशोध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी तो कारणिका. उपदेशिले ज्ञान विवेका तया प्रेत जननीसी. ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख न करी. कवण वाचला अथे स्थिरी या संसारी सांगमज. उपजला कवण मेला कवण उत्पत्ती जाहली कोठोन. जळात उपजे जैसा फेण बुद्बुद राहे कोठे स्थिर. तैसा देह पंचभूती मिळोनी होय देह निर्मिती. वेगळे होताची पंचभूती अव्यक्त होय देह जाणा. तया पंचभूतांचे गुण मायापाशे वेष्टोन. भ्रांती लाविती देह म्हणून पुत्र मित्र कलत्रवास.
रज सत्व तमो गुण तया भूतापासोन वेगळाले लक्षण होती ऐक एक चित्ते. देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण दैत्यासी तमोगुण गुणांबंधे कर्मे घडती. ज्याने जे कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैसी होय फलप्राप्ती आपुली आपण भोगावी. जैसी गुणांची वासना इंद्रिये तयाधीन जाणा माया पाशे वेष्टोन सुख दुःखा लिप्त करीती या संसार वर्तमानी. उपजवी जंतू कर्मानुगुणी आपुल्या अर्जवा पासोनी सुख दुःख भोगिताती. कल्पकोटी वर्षे जयासी असती आयुष्ये देवर्षी त्यासी न सुटे कर्मवशी. मनुष्या कवणपाड सांगे एखादा नरदेहाधीन काळ करी आपुले गुण कर्म होय अनेक गुण देहधारी सर्व येणे परी. जो असेल देहधारी त्यासी विकार नाना परी स्थिर नव्हे निर्धारी आपुले आपण म्हणावया. या कारणे ज्ञानवंते संतोष न करावा उपजता अथवा नर मृत होता. दुःख आपण करू नये जधी गर्भसंभव होता. काय दिसे आकारता अव्यक्त असता दिसे व्यक्ता सवेची होय अव्यक्त पै. बुदबुद दिसती जैसी जळी सवेची नासती तात्काळी तैसा देह सर्व काळी स्थिर नव्हे पर्यैसा. जधी गर्भ उद्भव जाहला नाश्य म्हणून जाणती सकळा. कर्मानुबंधे जैसी फळ तैसा भोग देहासी. कोणी मरती पूर्ववयसी अथवा मरती वृद्धाप्येसी आपुले आर्जव असे जैशी तेणे परी घडे जाण. माया पाशे वेष्ठोनी म्हणती पितासूत जननी कलत्र मित्र तेणे गुणी आपुले आपुले म्हणती मूढ निर्मळ देह म्हणो जरी. उत्पत्ती रक्त मास रुधिरी मलमूत्रात अघोरी उद्भव झाला पर्यैसा. कर्मानुवशे उपजताची ललाटी लिहितो वीरंची सुकृत अथवा दुष्कृतेची भोग भोगी म्हणोनी. ऐसे या कर्मकाळासी जिंकले नाही कोणी पर्यैसी. या कारणे देहासी नित्यत्व नाही पर्यैसा. स्वप्नी निधान दिसे जैसी कवणे करावे भरवसे. इंद्रजाल गारुड जैसे स्थिर केवी मानिजे. तुझे तुची सांग वहिले कोटी जन्म भोग भोगिले. मनुष्य अथवा पशुत्व लाधले पक्षी अथवा कृमिरूप. जरी होतीस मनुष्य योनी कोण कोणाची होतीस जननी. कोण कोणाची होतीस गृहिणी सांग तुवा आम्हा पुढे. कवण तुझी माता पिता जन्मांतरींची सांगाता. वाया दुःख करिसी प्रलापिता पुत्र आपुला म्हणून. पंचभूतात्मक देह चर्म मास अस्तिमेह वेष्टोनिया नवमदेह मलबद्ध शरीर जाणावे. कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमोनी रहडसी तू. सांडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कारिती लौकिकार्थी. येणे परी ब्रह्मचारी सांगे त्वरित विस्तारी. परिसोनी त्या अवसरी विनवी तसे तयासी. विप्रमनिता तया वेळी विनवी तसे करुणा बहाळी. स्वामी निरोपिले धर्म सकळी परी स्थिर नवे अंतःकरण. प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरी का भजावा श्रीहरी. परीस संपर्के लोह जरी सुवर्ण नव्हे कोण बोले. आम्ही पहिलेची दैवहीन म्हणून धरिले श्री गुरुचरण. अभय दिधले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही. एखादा नरा येताची ज्वरा धावत जाती वैदाच्या घरा. औषधी देऊनिया प्रतिकारा सवेची करी आरोग्यता. एके समयी मनुष्यासी आश्रय करीती करुणेसी. साय होय भरवसी आला अपदा परिहारी. त्रयमूर्तींचा अवतारू श्री नरसिंह सरस्वती असे गुरु. तेणे दिधला असे वरू केवी असत्य होय सांगवद. आराधिले मी तयासी वर दिधला गा आम्हासी. त्याचा करुनिया भरवसी होतो आपण स्वस्थ चित्त. विश्वासोनी असता आपण केवी केले निर्वाण. कैसे माझे मूर्खपण म्हणोनी स्वामी निरोपिसी.
या कारणे आपण आता प्राण त्यजीन सर्वथा समर्पीन गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची ऐकोनी तियेचे वचन ओळखुनिया भाव मन सांगे बुद्धी तिसी ज्ञान उपाय एक करियाता विश्वास केला त्वा श्री गुरुसी पुत्र लाहदाला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाई श्री गुरुस्थाना जेथे जाहला असेल तुझवर तेथे समर्पी तू कलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर वृक्षातळी ऐसे वचन ऐकोनी विश्वास जाहला तिचे मनी पोटी शव बांधोनी घेऊन गेली औदुंबराप्रती जेथे होत्या गुरुपादुका आफळी शिरते बालिका रुधिरे भरल्या पादुका आक्रोश करीते नारी सकळ दुःखाहुनी अधिक साहवेना पुत्रशोक क्षयरोग तोची ऐक माता पित्या मृत्यूमुळ ऐसे करिता जाहली निशी विप्रमागती प्रेतासी म्हणती आक्रोश कावो करीसी संस्कारुनी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जाळू दे आता प्रेत ऐक कर्कशे म्हणताती काही केल्या नेदी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधोनिया प्रेत लोळतसे पादुकावरी म्हणती विप्रज्ञाती लोक राहू नये राणी निशंक तस्कर बाधा होईल ऐका जाऊ आता घरासी जाऊ आता स्नान करूनी उपवास हो का आजीचे दिनी प्रातःकाळी येऊनी दहन करू म्हणती ऐका आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी आपोआप दहनासी देईल जाणा ते कर्कशा म्हणून निघती सकळ लोक राहिली तेथे जननी जनक प्रेता सहित करीती शोक होती रात्री पर्यैसा निद्रा नाही दिवस दोनी शोक करिता जनक जननी ग्राम तीन होता रजनी झोप आली तियेसी देखतसे सुषुप्तित जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित रुद्राक्ष माळा सर्वांगी योग दंड त्रिशूळ हाती आवला आला औदुंबराप्रती कावो शोक करीसी सती आक्रोशोनी आमावरी काय जाहले तुझे कुमरा आता त्यासी करू प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सल श्री गुरु भस्म काढोनी प्रेतासी लावितसे सर्वांगेसी मुख पसर म्हणे तिसी वायू पुरस्करू म्हणे प्राण म्हणजे वायू जाण बाहेर गेला विसरून घालितो मागुती आणून पुत्र तुझा सजीव होय इतुके होताची भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी जे का वसे आपुले मनी तैसे दिसे निद्रा स्वप्नी कैसा देव नारसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे आमुचे प्रारब्ध असतावणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुहरी काय बोल येणे परी चिंता करीत तव प्रेतासी आले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संधीसी जीवाला म्हणे प्रेतासी काय झाले किंवा भूत संचरले मनी भय उपजले ठेवी काढून दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठोनी बैसला म्हणे शुद्धा लागली मला अन्न देई म्हणत असे रुदन करी तया वेळी आला कुमार माते जवळी स्तन घालिता मुख कमळी क्षीर निघे 32 धारा संतोष भय दोन्ही प्रीतेसी संदेह मागुती असे मानसी कडिये घेऊनी बालकासी गेली आपुले पती जवळी जागृत करोनी पतीसी सांगे वृत्तांत अद्यंतेसी पती म्हणे तियेसी चरित्र ऐसे श्री गुरूंचे म्हणून दंपती दोघे जण करुणी औदुंबरा प्रदक्षिणा साष्टांगी करीती नमन स्तोत्र करीती नाना परी जय जया वरदमूर्ती ब्रह्मा विष्णू शिवयती भक्तवत्सला तुझी ख्याती वास पहासी भक्तांच्या तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तुझ वर्णावयासी क्षमा करणे स्वामिया कोपे करोनी मातेसी निष्ठुर बोले बाळकैसी तैसे अविद्या मायेसी तुम्हा बोखटे बोलिलो
सर्वस्व आम्हा क्षमा करणे. म्हणून घालिती लोटांगणे, विनवून या करुणावचने. गेली स्नाना गंगेत, स्नान करोनी बालका सहित. धुती झाली पादुकांचे रक्त, औदुंबरा स्तवन करीत. लाविती दीपतये वेळी, पूजा करीती भक्तीसी. मंत्रपूर्वक विधीसी, शमीपत्र कुसुमेसी. पूजा करीती पर्यैसा, निरांजन तया वेळी. करीती गायन परिबळी, अतिसंतोषतये बाळी. भक्तिभावे स्तुती करीती. इतुके होता गेली निशी, उदय जाहला दिनकरासी. संस्कारू म्हणून प्रेतासी, आले विप्रज्ञानी सकळ. तव देखताची कुमारासी, विस्मय जाहला सकळिकासी. समाराधना करीती हर्षी, महानंद प्रवर्तला. ऐसा श्री गुरुस्थान महिमा, अखिल लोकलाधले कामा. एकेकाची सांगता सीमा, विस्तार होईल बहुकथा. सिद्धमणे नामधारका, स्थान महिमा ऐसा एका. अपारासे सांगता अनिका, साधारण तुझ निरोपिले. तया औदुंबरा तळी, श्री गुरुवास सर्व काळी. काम्य होत तात्काळी, आराधिता श्री गुरुसी. पुत्रापत्य वांझेसी, स्त्रियायुक्त दरिद्रियासी. आरोग्य होय रोगियासी, अपमृत्यू कधी नो हे जाणा. भाव असावा आपुले मनी, पूजा करावी श्री गुरुचरणी. जे जे वासना ज्याचे मनी, त्वरित होय पर्यैसा. कुष्टी असेल अंगहीन, त्याने अर्चावे गुरुचरण. सुवर्ण होय अंग जाण, संशय मनी न धरावा. हृदय शूळगंडमाळा, अपस्मालादी रोग सकला. परहरती तात्काळा, श्री गुरुपादुका अर्चिता. जो का असेल मन्नमती, बधीर मुका पांगुळ रक्ती. औदुंबरी सेवा करीती, सुदेह होय सत्य जाणा. चतुर्विध पुरुषार्थ तेथे होय निश्चित. प्रत्यक्षासे श्री गुरुनाथ, औदुंबरी सनातन. जया नाम कल्पतरू, प्रत्यक्ष जाणा औदुंबरू. जे जे मनी इच्छिती नरू, साध्य होय पर्यैसा. किती वर्णू तेथील महिमा, सांगता असे अशक्य आम्हा. श्री गुरु नरसिंह सरस्वती नामा, प्रख्यात असे पर्यैसा. गंगाधराचा नंदन, सांगे गुरुचरित्र कामधेनू. भक्तिपूर्वक ऐकती जन, सकलाभिष्टे पावती. म्हणून सरस्वती गंगाधरू, सदा ध्यातसे श्री गुरु. उतरावया पैल पारू, इह सौख्य परागती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ. श्री नरसिंहोपाख्याने सिद्धनामधारक संवादे मृतपुत्र संजीवनम नाम एकविंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.